हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। अजितदादांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सागर निवासस्थानी अर्धा तास खलबतं। मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही, अजितदादांचं मत। एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीपर्यंत कोणतीही कार्यवाही न करण्याची भूमिका, सूत्रांची माहिती। मंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये तासभर बैठक। भेटीमध्ये बीड प्रकरणावर आणि विरोधकांकडून होणाऱ्या राजीनाम्याच्या मागणीवर चर्चा, सूत्रांची माहिती। खंडणीसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक। मुंडेंनी 3 कोटींची खंडणी मागितली। बैठकीमध्ये वाल्मिक कराड, नितीन बिक्कड उपस्थित। टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीमध्ये भाजपा आमदार सुरेश धस यांचे स्फोटक आरोप। माझ्यावरील आरोप फेक नरेटिव्ह, महायुतीतच आरोप करण्यापूर्वी सुरेश धसांनी त्यांच्या पक्षाध्यक्षांसोबत चर्चा करावी। तपासाआधीच एखाद्याचं नाव घेणं चुकीचं, मंत्री धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर। वाल्मिक आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे। बीड हत्या प्रकरणामध्ये आरोप करताना सुरेश धस स्पष्टच बोलले, कराड मुंडे एकाच नाण्याच्या एकच बाजू असल्याचीही टीका। राज्यातील 122 साखर कारखान्यांकडे 1685 कोटींची एफआरपी थकीत। 30 कारखान्यांनी एफआरपीची 100% रक्कम दिली। साखर आयुक्तालयाच्या अहवालातून माहिती समोर। देशात एचएमपीव्ही विषाणूची लागण झालेले 6 रुग्ण आढळले। एचएमपीव्ही विषाणू भारतासह जगभरात आधीपासूनच अस्तित्वात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट। छत्तीसगडमध्ये जवानांच्या वाहनावर नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला, 9 जवान शहीद तर 8 गंभीर जखमी असल्याची माहिती। नेपाळमध्ये 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप। नेपाळमधील लोबुचे इथे भूकंपाचा केंद्रबिंदू। दिल्ली, बिहार, पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले।